बेहदची परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत ब्रह्मामांच्या अद्भुत आध्यात्मिक यात्रेविषयी. स्पिरिच्युअल पॉडकास्ट विथ अनंत या चॅनलमध्ये अनंत भैयांनी ब्रह्मामांची मुलाखत घेतली होती. त्याचे शीर्षक होते ब्रह्माकुमारीज लाईफ जर्नी, व्हाय आय लेफ्ट ब्रह्माकुमारीज. चला तर मग बेहदचे अनंत भैया आणि ब्रह्मामांचा हा अनोखा आध्यात्मिक संवाद आपण ऐकूयात. अनंत भैया: परम शांती माँ. माँ: परम शांती बेटा, परम शांती. अनंत भैया: आपले सर्वांचे स्वागत आहे. परम परम स्वागत आहे. बापूजींच्या यूट्यूब बापूजी दशरथभाई पटेल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे बेहदचे परम परम स्वागत आहे. मी आहे अनंत आणि आज आपल्यासोबत आहेत बेहदच्या ब्रह्मामा, ज्यांना आम्ही प्रेमाने मा असे म्हणतो. आज ब्रह्मामांची मुलाखत आहे. आज आपण खूप चर्चा करणार आहोत. त्यांना विचारणार आहोत की त्यांच्या जीवनातील आध्यात्मिक यात्रा कशी झाली, खास करून बीके मध्ये असल्यावर ही कशी यात्रा झाली, त्यांचा तेथील अनुभव कसा होता आणि त्यापुढे कशी प्रगती करत त्या इथपर्यंत पोहोचल्या. आज आपण आम्हाला आपली आध्यात्मिक यात्रा सविस्तरपणे सांगावी. मा: बेटा, ही गोष्ट अशी आहे की मी लहानपणापासून खूप विचार करत असे. आकाशाच्या वरती काय आहे? आकाशाच्या वरती सुद्धा काहीतरी असायला पाहिजे ना. हे तारे काय आहेत? चंद्र काय आहेत? सूर्य काय आहेत? याबद्दल विचार सतत माझ्या मनात चालू असायचे. जे कोणी मला भेटत असे त्यांना मी सारखे हेच प्रश्न विचारायचे आणि कोणी वयस्कर व्यक्ती भेटली तर मी त्यांना हाच प्रश्न विचारायचे. मी कधीही कोणत्याही साधू संताकडे गेले नाही, कारण आम्ही कहाणी ऐकत होतो. त्यामुळे आम्ही तेथे जाणे योग्य समजले नाही, म्हणून आम्ही कधीही तिथे गेलो नाही. लहानपणी जेव्हा मी 7-8 वर्षाची असेल तेव्हा एकटक आकाशाकडे बघून विचार करत असायचे. तो विचार असा असायचा की हे आकाश सुद्धा कधी ना कधी संपत असेलच ना. हळूहळू जीवन जगत राहिले. जीवनात सुख दुःख दोन्ही पण येत असतात. जीवन चालत राहिले, चालत राहिले. अशा प्रकारे वेळ निघून जात राहिली. तर एके दिवशी काय घडले? माझी एक शेजारी मैत्रीण होती. तिने मला सांगितले की भगवान आले आहेत. माझ्या आनंदाला पारावारच उरला नाही. मला खूप बंधने होती, खूप बंधने होती. आम्ही तर घराच्या बाहेर देखील पडू शकत नव्हतो. त्या मैत्रिणीने मला सांगितले की ते भगवान तुझी आठवण करत आहेत. माझ्या हातात एक कोणते तरी फळ होते. भगवान तुझी खूप आठवण करत आहेत. हे मैत्रिणीचे बोलणे ऐकून मी रडायलाच लागले. ही 81 सालची गोष्ट आहे. कसे तरी घरातून लपत छपत जायचो. असेच खूप दिवस ब्रह्माकुमारीमध्ये लपत छपत जायचो. बस, एक स्कूटर उभी होती. 5 मिनिटाच्या आत जायचो. त्याच्या माताजी होत्या, त्यांना ऑलराऊंडर दीदी असे म्हणायचे. गुलजार दीदी पण होत्या. गुलजार दादी आजारी असायच्या. अजून सुद्धा खूप बहिणी राहत होत्या. जुन्या काळामध्ये खूप मोठ्या बहिणी तिथे असायच्या बरं. जेव्हा ती दादी झोपलेली असायची तेव्हा त्यांना माहिती व्हायचे की सुषमा माझी आलेली आहे. उठून बसायच्या आणि म्हणायच्या की त्यांना माझ्याकडे माझ्या खोलीमध्ये पाठव. अनंत भैया: कोणती दादी? गुलजार दादी? मा: नाही, गुलजार दादीची आई होत्या. त्यांना ऑलराऊंडर दादी म्हणायचे. ब्रह्मा बाबाने त्यांचे नाव ऑलराऊंडर दादी असे ठेवले होते. खूप आनंद मिळायचा, कारण तेथे खूप प्रेम असायचे. येथे प्रेमाच्या आधारावरच तर एवढे लोक एकत्रित होत होते. तर त्यांना खूप प्रेम मिळायचे. तर प्रेमातूनच तर शक्ती मिळत असते ना. प्रेम हीच शक्ती आहे. तर तिथे मिळायचे प्रेम, परंतु ज्ञान मिळत नाही. आणि मला पाहिजे होते ज्ञान. खूप वर्ष मी तिथे जात राहिले, जात राहिले. नंतर कोणीतरी सांगितले की शंकर बाबा आलेले आहेत. मला तर साकारी रूपामध्ये भगवान पाहिजे होते. मला कसा भगवान पाहिजे होता? जो माझ्याबरोबर बोलेल, मला ज्ञान देईल. तो मला सूक्ष्मातले सूक्ष्म ज्ञान देईल. फूल कसे बनले, फळं कशी बनली,
ही जी दुनिया आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसते ती कोणी बनवली? का बनवली? माझ्या मनामध्ये नेहमी असे प्रश्न निर्माण होत होते, की ही गोष्ट कोणी बनवली? हे बनवणारा आहे कोण? आणि हे सगळं कसं बनलं? सारी फळं, फुलं सगळ्याबद्दल माझ्या मनात नुसते प्रश्न असायचे. जे काही या जगामध्ये उघड्या डोळ्यांनी दिसते, ते कोणी बनवले, कसे बनवले, हे प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण होत असत. परंतु कोणतेही असे निश्चित ठिकाण नव्हते. बीकेमध्ये जात राहिलो. खूप वर्षांपर्यंत जात राहिलो. नंतर आम्हाला हा संदेश मिळाला, की भगवान साकारी रूपामध्ये आले आहेत. आम्हाला साकारी रूपात भगवान पाहिजे होते. तर तेथे आम्ही त्या भगवानाच्या मागे गेलो, ज्याला शंकर पार्टी म्हणायचे. तेथील जे वायुमंडळ होते, ते काही आम्हाला चांगले वाटले नाहीत. तेथून निघून आम्ही घरीच बसलो. जे आमचे जुने बीकेचे भाऊ-बहीण होते, ते सर्व बीकेमधून निघून शंकर पार्टीमध्ये गेले. पुन्हा शंकर पार्टीतून निघून येथे आले. बीकेमध्ये काय म्हणत होते? तर 5,000 वर्षांचा वड ड्रामा. मला काही ते पटत नव्हते. सागरातील पिंपळाच्या झाडाच्या पानावर राधाकृष्ण येणार असे म्हणायचे. हे सुद्धा मला पटत नव्हते. 5,000 वर्षाचा वड ड्रामा हेही पटत नव्हते. लाखो, करोडो, अरबो सालांचे जे पिरॅमिड्स बनवले आहेत, ज्या एवढ्या मूर्ती बनवल्यात, इतकं काही सारे बनवले आहे, ते तर लाखो वर्षांपासून बनवलंय ना. तर मग हा 5,000 सालांचा वर्ल्ड ड्रामा कसा बरं होईल? हा सर्वात मोठा प्रश्न माझ्या मनात नेहमी यायचा. त्यातही आपले 8 जन्म, 21 जन्म, 84 लाख जन्म, तरी सुद्धा वय बरोबर बसत नाहीच की. असे प्रश्न मनात येत राहायचे. परंतु मी कोणत्याही बहिणीला हे विचारलेच नाही. तेथे जात राहिले. खूप वर्ष जात राहिले. त्यांनी अतिशय प्रेम दिले हं. सर्व बहिणींनी, गुलजार दादीने आणि सर्व इतर दादींनी देखील. जेव्हा मी तिथे जायचे, तेव्हा गुलजार दादींची बहीण फोन करून विचारायची, की "सुषमा माझी आल्या आहेत का?" तेव्हा त्या म्हणायच्या, की "त्यांना वरती पाठवून द्या." दादी मला त्यांच्या बेडवर बसवून ठेवत असत. त्यांना माझे खूप आकर्षण होते. त्या मला त्यांच्या हाताने खाऊ घालत असायच्या. अनंत भैया, ही दिल्लीची गोष्ट आहे. मा, हो. दिल्लीमध्ये जेव्हा मी पांडव भवनामध्ये जात असायचे, कारण आम्ही तेथे जवळच राहत असायचो ना, म्हणून आम्हाला ते सगळं जवळच पडायचं. जो रोहतक रस्त्यावर मोठा आश्रम आहे, पहिले तो आश्रम दिल्लीच्या हद्दीत येत होता. तो रोहतक रस्त्यावरचा सगळ्यात मोठा आश्रम होता. तिथे मोठमोठ्या बहिणी, गुलजार दादी, मोठ्या अरुणा दिदी, दादी, सगळ्या चांगल्या बहिणी राहत होत्या. त्या खूप प्रेम करायच्या. पण आम्ही माउंट आबूला सुद्धा एकदा जाऊन आलो. कारण आम्हाला खूप बंधनं होती ना, तर आम्ही चोरून-चोरून जात जायचो. परंतु जे ज्ञान होते ना, ते ज्ञान काही मला मनापासून पटत नव्हते. मला नेहमी वाटायचे, की आपल्या धर्मामध्ये आपला भगवान साकारी रूपामध्ये बोलणारा असला पाहिजे ना. जो भगवान बोलेल, ज्ञान देईल, आपल्याबरोबर चर्चा करेल. जे ज्ञान सुद्धा कोणते देईल? जे सूक्ष्मातले सूक्ष्म असेल असे ज्ञान देईल. त्यालाच मी भगवान मानेल. तर मला तेथेही मिळाले नाही आणि येथेही मिळाले नाही. फक्त प्रेम मिळाले आणि प्रेमाच्या आधारावरच जगत आलो. आजही करोडो लोक प्रेमाच्या आधारावरच तर चाललेत तिथे, परंतु ज्ञानाच्या आधारावर नाही चालत. मी बोलले तर सत्य आणि स्पष्टच बोलेल. मी कुणाच्याही ज्ञानाच्या आधारावर चालत नाही. मी कुणाबद्दलही वाईट बोलणार नाही. सगळे चांगले आहेत. आपण आपले काम करत आहोत. परंतु हे नक्की सांगेन, की यांचे डोळे उघडले पाहिजेत. 8 ते 195 पेज नंबरवर 83 ची अव्यक्त वाणी. ते 4-5 पेजेस नक्की वाचा. तर तुम्हाला सर्व ज्ञान प्राप्त होईल. सारे ज्ञान प्राप्त होऊन तुमचे डोळे उघडतील. ते सर्वोच्च परमात्मा कोण आहे, हे समजेल. तर आम्ही नंतर काय केले? तेथे सुद्धा आमचे मन लागले नाही. तेथे सुद्धा कोणतेही ज्ञान आम्हाला काही मिळाले नाही. त्यांनी आपली वाणी चालवलेली होती. नंतर येथे बीजरूप अहमदाबाद आहे. बीजरूपाचे सर्व सेंटर आजचे बीजरूप आहे अहमदाबाद. अहमदाबादला लाईट हाऊस बनवा, हे आम्ही ऐकले. अहमदाबाद आहे सर्व सेंटरचे बीजरूप. या बीजरूपाबरोबर कनेक्शन म्हणजेच योग होय. एकच पॉइंट आहे.
हे सेंटर नाही की ज्यामध्ये फक्त लोक राहतात. ही वेगळी गोष्ट आहे. ही समजण्याची गोष्ट आहे. नंतर खूप बंधू-भगिनी माझ्याकडे आले. माझ्या मुलीने मला खूप सहकार्य केले. रुक्मिणी दादी पण आमच्याबरोबर होती. त्यांच्या सेंटरवर माझी नात साक्षी दिदी होती. तिचा जन्मदिवस साजरा करत होते गुलजार दादी पण होती. ते तर हैराण होत होते की यांच्या कुटुंबाला गुलजार दादी सुद्धा तेथे बसायची. एवढं महत्व का देत आहेत? गुलजार दादी सुद्धा जन्मदिवस साजरा करते. शुक्ला बहीण पण होती. रुक्मिणी दादी पण होती. यांना एवढा मान सन्मान का मिळतो? ती नीरू दिदी माझी मुलगी पण होती. तिचे पती सुद्धा होते. त्यांना सुद्धा खूप मान सन्मान मिळायचा. खूप सन्मान, खूप प्रेम मिळाले. परंतु ज्ञान मिळाले नाही. जे ज्ञान हवे होते ते मात्र मिळाले नाही. नंतर दिल्लीमधील राहणारे बीकेतील भाऊ-बहीण माझ्याकडे आले. तेव्हा माताजी म्हणत असत आणि म्हणू लागले की तेव्हा अहमदाबादमध्ये बाबाचा पाठ चालत असे. मी म्हटले की बाई मला कुठे कुठे जायचे आहे. पहिले ब्रह्मकुमारीमध्ये बाबा, नंतर दुसऱ्या पाठमध्ये शंकर बाबा, आता येथे बाबा. तर मी घरीच बरी आहे बाबा. मी नाही जाणार. ते म्हणाले एकदा तर चला खरं. नंतर मी माझ्या संपूर्ण फॅमिलीबरोबर अहमदाबादला आले. माझी कन्या आली आणि तिची कन्या साक्षी दिदी पण आली. माझ्या नीरू दिदीचे पती सुद्धा आले. नंतर सगळे येऊ लागले. तर बापूजींना सगळे पहिल्यांदा बाबा म्हणू लागले आणि बापूजी बोर्डवर शिकवायचे बरं. तेव्हा मी एकदम निसंकल्प झाले होते. कोणतेही संकल्प मनात येत नव्हते. मला आतून असे वाटले की जणू काही माझा कोणीतरी 100% काटा काढलाय. माझ्यामध्ये जो खूप मोठा काटा होता, इतकी शांती माझ्यामध्ये आली. मला वाटले मी कोठून आलीये? मला खूपच शांती मिळाली आणि माझ्या मनामध्ये जो काटा होता, तो कोणीतरी काढून टाकला. जसा कोणाचा तरी काटा निघून जातो आणि त्याला खूप शांती मिळते, तसेच माझे हाल झाले होते. तेव्हा मी बापूजींना बापूजी म्हणायला सुरुवात केली. इकडे ब्रह्मा बाबा आणि इकडे शंकर बाबा. तेव्हा मी म्हटले की बाबा मुळीच म्हणू नका. आता बापूजी म्हणा. तेव्हापासून सर्वजण बापूजी म्हणू लागले. पहिले बापूजींनी ज्ञान सुरू केले. जेव्हा बापूजी ज्ञान देत होते, तेव्हा म्हणतात ना जणू काही तिसरा नेत्र जो आहे, तो हा तिसरा नेत्र. तर सर्वोच्च परमपित्याशिवाय तो कोणीही देऊ शकत नाही. बापूजींनी मला तिसरा नेत्र दिला. ज्या नेत्राद्वारे मी आकाशापलीकडे सुद्धा बघू शकते. असा नेत्र दिला. अशी दृष्टी दिली, जिला दिव्य दृष्टी म्हणू शकतो. ज्याद्वारे मी पारलौकिक बेहदची म्हणजे ही भौतिक दुनिया सोडून बेहदच्या दुनियेचे ज्ञान बापूजींनी दिले आणि या दुनियेचे सुद्धा ज्ञान दिले. या सर्व गोष्टी कशा निर्माण झाल्या, कुणाच्या संकल्पानुसार निर्माण झाल्या, ग्रहांचे ज्ञान सुद्धा दिले. बापूजींनी विज्ञानाचे ज्ञान सुद्धा दिले. वेद आणि शास्त्रांचे ज्ञान सुद्धा दिले. हे असे सारे ज्ञान बापूजी देत गेले. तर मी हे असे ज्ञान जलप्राशन करत गेले की काय? ते म्हणतात ना की माझ्या सर्व हरवलेल्या गोष्टी, हरवलेले सगळे रस्ते मला मिळत गेले आणि म्हणूनच मी समजले की मी इथे येऊन धन्य झालीये. मी ज्ञान ऐकतच गेले, ऐकतच गेले. जेव्हा बापूजी ज्ञान देत होते, नंतर मी काय केले? जेव्हा बापूजी ज्ञान देऊन घरी जात होते, तर मी चित्र काढत बसायचे. कारण की मी ते सगळं काही विसरून जाऊ नये म्हणून. अनंत भैया, आपण सारे खूप फोटोज बनवले आहेत. मा ते चित्र मी बनवलेत. मी असेच रोज ते चित्र बनवत असायचे. असे रोज मला चित्र बनवत, बनवत कमीत कमी 22-23 वर्ष होऊन गेली. तर मी 23व्या वर्षी जेव्हा जे चित्र बनवत होते, ते सर्व चित्र दिल्ली आश्रमाच्या गॅलरीमध्ये लावलेले आहेत. आणि मी जेव्हा येथे आले, येथे अतिशय साधारण खोल्या होत्या. कोणी आमच्याकडे, कोणी बापूजींकडे कमवत होते. बापूजी तर दाता होते, दाता. येथे यायचे ते दाताच होते. त्यांनी आपल्यासाठी काहीच ठेवले नाही. स्वतःसाठी महल, माड्या बनवल्या नाहीत. त्यांच्या घरचे अतिशय साधारण जीवन जगतात. त्यांना काहीच नकोय, असे मी कधीच बघितले नाही. ज्या बापूजींच्या धर्मपत्नी आहेत, मुले आहेत,
इतके साधे राहतात की तुम्हालाच आश्चर्य वाटेल. एकदा बापूजींनी सांगितले होते. असे बापूजी बऱ्याच वेळा सांगत असतात बरं. कारण आम्ही स्मरण तर करत असतो ना. इतके वर्ष आम्ही बी-केमध्ये गेलो होतो. तर बहिणी आहेत, दादी आहेत, दीदी आहेत, त्यांच्या सगळ्यांची आठवण येते. तेव्हा बापूजींनी मला सांगितले, कित्येक वेळेस आम्ही सगळ्यांबरोबर बोलत होतो. बापूजींनी हे सांगितले, की तेथे जे जे मोठे-मोठे भाऊ आहेत, काय आपल्याला नावं आठवतात का? गोपाल भाई आहेत, निर्भय भाई आहेत, अजून दुसरा कोणता भाऊ आहे? अनंत भैया, आत्मप्रकाश भाई आपल्या घरी येत होते ना? ब्रह्मामा, मोठमोठे भाई बापूजींच्या घरी येत होते. बापूजींच्या ऑफिसात पण येत होते. जेव्हा बापूजी बी-केमध्ये जात होते, तेव्हा त्यांना व्ही-आय-पीचा सन्मान मिळायचा. प्रत्येक महिन्याला बापूजी जात होते. तर बापूजी जातायत. त्यांनी स्वतःसाठी काही ठेवले नाही. त्यांच्याकडे खादीचे 2च कपडे असायचे. बस. तेच आजपर्यंत परिधान करायचे. तुम्ही व्हिडिओजमध्ये पाहिले असेलच. तेच कपडे घरात आणि तेच बाहेर पण असायचे. तोच पोशाख आहे. स्वतःसाठी ना महाल, ना गाडी, काही बनवले नाही. जे काही आहे ते विश्व परिवर्तनासाठी केले. नंतर दिल्ली आश्रम बनवला. अहमदाबादमध्ये देखील बनवला. जसे जसे पैसे कमवत गेले, तसे तसे ते बनवत गेले. अहमदाबादचा हा पहिला आश्रम, नंतर दिल्लीचा. अनंत भैया, हो 97 मध्ये बनवला. येथे अहमदाबादमध्ये आले कधी 97 मध्ये ना? 97ला अहमदाबादमध्ये आले होते. तेव्हा ही जमीन नव्हती. छोटे छोटे 4 रूम बनवल्या. छोटेसे राहण्यायोग्य घर बनवले. तेव्हा इथे अगदी जंगल होते. त्यावेळी खूप कठीण काळ होता. अनंत भैया, गाव ना पुरा होता. मा, हो. दिल्लीत पण गाव होते. ब्रह्मकुमारीत पण ज्ञान मिळाले नाही. मी पण वाणी पण वाचत होते. वाणींचे सारही समजत होते. कमीत कमी 2013 मध्ये मी रोजची वाणी वाचलेली आहे. मी माझ्या चॅनलवर रोज वाणी टाकत असते. अनंत भैया, माँ का दिव्य संदेश आमचे एक यूट्यूब चॅनल आहे. त्यात रोज वाणी येत असते. आपण या यूट्यूब चॅनलवर सर्च करावे. माँ का दिव्य संदेश. व्हॉट्सअप ग्रुपवर या वाणीला फॉरवर्ड केले जाते. जर आपण व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झालेले नसाल तर त्याची लिंक खाली दिलेली आहे. मा, बेटा, वाणी तर वाणी वर तर माझे या वाणीवर तर माझे खूप प्रेम आहे. म्हणतात ना, ज्यांचे वाणीवर प्रेम आहे त्यांचे परमात्म्यावर प्रेम आहे. तर मला कोणता भगवान पाहिजे होता? जो बोलेल, जो ज्ञान देईन. असे ज्ञान जे परम ज्ञान असेल, जे आज पावे तो पुस्तकात लिहिलेले गेले नसेल. आपल्याला भगवान शिकवत आहे. तर येथे ते अहमदाबादवासींना आणि बापूजींना लागू पडते. ते ज्ञानाचा महासागर आहेत. काय बापाचा महिमा! 83च्या वाणीत 195 पेजवर वाचून बघावे काय लिहिले आहे. बाप आहे ज्ञानाचा महासागर. पहिले येते ज्ञान, नंतर येतात ज्ञानदाता. जोपर्यंत नवे ज्ञान, नव्या दुनियेकरता नवे ज्ञान पाहिजे ना. एवढी छान वाणी आहे. या वाणीत खूप ज्ञान आहे. बेहदचे ज्ञान आहे. कधीच विनाश न म्हणता परिवर्तन म्हटलं. तुम्ही आहात विश्वपरिवर्तक आत्मे. एक वाणी मी वाचली होती. त्यात हे पण लिहिले होते की विनाश नाही, परिवर्तन म्हणा. त्यांना आनंदाची बातमी द्या. आज मी ब्रह्मकुमारीतील सर्व मुले, भाऊ, बहिणी त्यांना हा संदेश देते. मी तुम्हाला आनंदाची बातमी देते रे. तुम्ही जे 9 लाख आत्मे आहात, ते पण बेहदचे आत्मे आहात. परंतु आता ते ज्ञान समजत नाहीयेत. ज्ञान समजतं किंवा त्यांची काही मजबुरी असू शकते. हे ज्ञान न समजण्याची देखील मी इच्छा करते की त्यांचे पण कल्याण हो. ते आहेत तर बेहदचे आत्मेच. येथे तर बापूजींचे ज्ञान ऐकले. बापूजींनी सारे ज्ञान दिले की जेवढे तारे आहेत ते सर्व ब्रह्मांड आहेत. जेवढे तारे आहेत ते सर्व मिळून एक गॅलेक्सी बनते. अशा अनंत गॅलेक्सीज अजून चालू आहेत. शास्त्रज्ञांनी पण पुढील ज्ञान देण्यास सुरुवात केली आहे. बापूजी पहिले देत होते, शास्त्रज्ञ नंतर देत आहेत. एका गॅलेक्सीत जे 800 अरब तारे आहेत, असे 800 अरब ब्रह्मांड आहेत.
ही मोठी गणना आहे. परंतु यापेक्षाही जास्त असू शकतात. अति विशाल दुनिया आहे. या अशा अजून अनंत गॅलेक्सीज आहेत. नंतर युनिव्हर्स. एका युनिव्हर्समध्ये अनंत गॅलेक्सीज आहेत. नंतर अनंत युनिव्हर्समध्ये पुन्हा अनंत गॅलेक्सीज. नंतर ग्रेट युनिव्हर्स असे ग्रेट 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 करत जायचे. मग येते मल्टिव्हर्स. असे 17 वेळा मोजा. मग ग्रेट ग्रेट युनिव्हर्स आहे. तर मल्टिव्हर्स किती झाले आहेत? असे अजून अनंत अनंत मल्टिव्हर्स आहेत. बापूजींनी असे ज्ञानच नाही दिले. हे काही साधारण ज्ञान नाही दिले. हे अद्भुत ज्ञान दिले आहे. बापूजींनी विनाश होणार नाही हे ज्ञान दिले. हे शरीर आपल्या बेहदच्या आत्म्यांचे परम लाईटचे बनेल तेव्हा खूप टाळ्यांचा गडगडाट झाला. का? कारण पिता अमरनाथ आहे. मग त्यांची मुले कशी बरं मृत्यू पावतील? त्यांचा मृत्यू होणार नाही. त्यांच्या शरीराचे परिवर्तन लाईट प्रकाश स्वरूपात होईल. मी तो प्रकाश माझ्या दिव्य दृष्टीने बघितला की तो कसा असेल, त्याचा रंग कसा आहे, तो किती मोठा आहे. तुम्ही विचार करा, जेव्हा एक युनिव्हर्स एवढे मोठे आहे, मग मल्टिव्हर्स किती मोठे असेल. मग हा विचार करा की बेहदची दुनिया तर किती मोठी असेल मुलांनो. इथपर्यंत कोणीही पोचू शकत नाही. हे बापूजींचे ज्ञान जेव्हा मी ऐकले तेव्हा मला कळले की हे पित्याचेही पिता भगवान आहेत. हेच भगवान आहेत जे मला ज्ञान देत आहेत, जे सगळ्यांना ज्ञान देत आहेत. परंतु समज आपली आपली आहे. समज तर आपल्या आपल्या मतांप्रमाणे येणार. जेवढे जेवढे परमेश्वराला प्राप्त करण्याची इच्छा असेल, जेवढी जेवढी बुद्धी असेल तेवढेच ते समजेल. ज्ञान विषयावर बापूजींनी खूप व्हिडिओ देखील बनवले आहेत ना बेटा. अनंत भैया 3,500 मा 3,500 व्हिडिओजद्वारे बापूजी ज्ञान देत आहेत. परंतु समजणारे समजतील. केव्हा समजतील माहीत नाही. मी तर म्हणते लवकरात लवकर ज्ञान समजावून घेऊन परमशांतीची स्पंदने वायुमंडळात पसरवावीत. परमशांती. मग काय होत असते? जसे आपण काही विचार करतो, बोलतो किंवा ऐकतो तर स्पंदने बनत असतात ना. बोलण्याने, ऐकण्याने, विचार करण्याने सुद्धा स्पंदने बनतात. हमारी सोच बदलेगी, दुनिया बदलेगी. हमारी दृष्टी बदलेगी, दुनिया बदलेगी. म्हणजेच आपले विचार बदलले तर दुनिया बदलेल. आपली दृष्टी बदलली तर दुनिया बदलेल. आपल्याला दुनिया बदलायची आहे. तिचा विनाश करायचा नाही. तर आपण ती बदलू शकतो. पण कसे? जर आपल्याबरोबर 9,00,000 आत्मे येतील आणि आपण सारे एकत्रित येऊन परमशांतीची स्पंदने वायुमंडळामध्ये टाकू. परमशांतीची स्पंदने या वायुमंडळात टाकल्याने हे वायुमंडळ संपूर्ण बदलले जाईल. ज्या दुनियेत परमशांती आहे, ते बेहदचे बेहदचे परमधाम आहे. ते जे परमधाम आहे ते आपण धर्तीवर उतरवू शकतो. पण एकट्याने नाही, सगळे मिळून उतरवू शकतो. एकट्याने उतरवायचे असते तर आतापर्यंत कधीच उतरवले गेले असते. सगळे मिळून उतरवूया. एक ना एक दिवस तर सगळ्यांना मिळून ते उतरवायचेच आहे आणि परमशांतीची स्पंदने निर्माण करायची आहेत. ते बेहदचे ज्ञान, बेहदची शक्ती, बेहदची पॉवर धर्तीवर उतरवून वायुमंडळ बदलेल. सर्वांची मने निसंकल्प होऊन जातील. जेव्हा वायुमंडळात बेहदच्या परमशांतीचे व्हायब्रेशन्स जातील, तर मग काय होईल? समस्त दुनियेत सारे जे बेहदचे आत्मे आहेत ते निसंकल्प होऊन लागतील. ते विचार करतील की ही शांती येतेय कुठून? तुम्ही शोधणार ही शांती कुठून येत आहे? हा शांतीदाता आहे काय? कुठे आहे? अशी वेळ सुद्धा नक्कीच येईल. आपल्याला पुरुषार्थ आणि मेहनत करत राहायची आहे. ती पण ठामपणे राहून. कधीही डगमगायचे नाही मुलांनो. मी आतापर्यंत बोलत आहे. कदाचित मीच बोलत आहे. बेटा, तुला काही विचारायचे असेल तर विचार. आपण आत्मस्वरूपाबद्दल थोडेसे सांगावे. योग कसा लावायचा? मा योग लावणे अतिशय सोपी गोष्ट आहे. एवढ्यात सांगितले ना मी. अहमदाबादमध्ये आहे जे सर्व सेंटरचे बीजरूप आहे. बीजरूप बरोबर कनेक्शन म्हणजेच योग होय. जोपर्यंत आपण परमपित्याला जाणत नाही, तोपर्यंत आपण परमपित्याला मानत नाही.
आणि तोपर्यंत आपला योग योग्य लागत नाही. जोपर्यंत बेहदच्या दादाजींना जाणत नाहीत, बापूजींना जाणत नाहीत, ज्ञानाने त्यांना जाणूयात ना. ज्ञानाने जो महान आहे तोच मोठा आहे. कोण महान? ज्याच्याजवळ ज्ञान आहे, परम ज्ञान आहे, तो महान आहे. ज्याच्याजवळ ज्ञान नाही तो महान कसा बरे असेल? मग ती मी पण असेन, कदाचित तुम्ही देखील असू शकाल, अजून कोणी असू शकेल. ज्याच्याकडे ज्ञान तो महान. बेहदचे बापूजी कोण आहेत? बेहदचे परमपिता, बेहदचे शिक्षक, बेहदचे सद्गुरुदाता. सद्गुरुदाता म्हणजे आत्म्यांना सद्गती देणारे बापूजी आहेत. आणि सगळे बेहदचेच आत्मे आहेत. मग त्यांना जाणून घ्या किंवा जाणून घेऊ नका. बेहदच्या आत्म्यांची तर सद्गती करायची म्हणजे करायचीच आहेत. ते सोडणार नाहीत. मग तुम्ही त्यांना जाणून घ्या किंवा जाणून नका घेऊ. त्यांना ओळखा किंवा नका ओळखू. बेहदचे जे आत्मे आहेत त्यांनी जाणले नाही तरी सुद्धा बापूजी त्यांना सद्गती देणारच. म्हणूनच म्हणतात ना, जो परमात्मा आहे तो दयेचा, प्रेमाचा सागर आहे. ते बेहदच्या बेहदचे जे ब्रह्मांड आहे, जसे दुधात पाणी असते ना, 99% आणि दूध 1% नंतर 2% दूध, 3% दूध, 4% दूध. जसे जितके आकाशाच्या पलीकडे जाणार तर वायुमंडळ दुधासारखे बनेल. कसे बनेल? वातावरण एकदम दुधासारखे आहे. त्या वातावरणातून शांती येईल. तेथे बुद्धीने जाऊ, तिसऱ्या नेत्राने जाऊ. पण तिसरे नेत्र कसे मिळणार? जेव्हा तुम्ही दादाजींना जाणून घेणार, ओळखणार, तर तुम्हाला तिसरा नेत्र मिळेल. दादाजींबरोबर तुमचा स्नेह निर्माण होईल, तेव्हा तिसरा नेत्र मिळेल. असाच तिसरा नेत्र मिळणार नाही. तिसरा नेत्र मिळणं इतकी काही सोपी गोष्ट नाही. मला तर मिळालाय. माझ्यावर परमात्म्याची दया आहे आणि या माझ्या मुलांना देखील मिळालाय. म्हणून मी इच्छित आहे की आपण सुद्धा तिसरा नेत्र उघडावा. दादाजींना जाणून घ्यावे, दादाजींना ओळखावे, त्यांचे ज्ञान ऐकावे, विश्व कल्याण करावे, विश्व परिवर्तन करावे. विनाश करायचा नाही. विनाशाचं काय आहे? तो तर कोणीही करू शकतो ना. या दुनियावाले तर विचारच करतायत की असं करायचं. परंतु तुम्ही त्यांना थांबवू शकता. मग ते बेहदचे 9 लाख आत्मे असतील ते सुद्धा विनाशाला थांबवू शकतात. आत्मस्वरूपामध्ये स्थित राहून वायुमंडळात बेहदची परमशांती पसरवायची. आपण स्वतःला आत्मा समजायचे आहे आणि बेहदच्या कलेमध्ये दादाजींचे एक रूप आहे. काय म्हणतात ना, परमात्म्याची 3 रूपे आहेत, निराकारी, आकारी. तसेच दादाजींची देखील 3 रूपे आहेत. निराकारी रूप, आकारी रूप, साकारी रूप सुद्धा आहे. साकारी येथे धर्तीवर आहे, आकारी वरती आहे आणि जे निराकारी रूप आहे ना, त्या मस्तिष्कमधून जसे करंट येतो ना, म्हणतात ना चुंबक. आताच वाणीमध्ये सांगितले आहे, चुंबकाचे शांती स्वरूप चुंबक बना. शांती स्वरूपाचा एक एक शब्द ऐकण्यायोग्य असतो. वाणीमधील समज समजून घेणे ही सोपी गोष्ट नाही. शांती स्वरूपाचे चुंबक बना. चुंबक बनल्यावर काय होणार? सारे आत्मे तुमच्याकडे खेचले जाणार. जेव्हा चुंबकाचा स्पर्श होतो तेव्हा आत्म्यांमध्ये चुंबक येते. तर काय होते? आत्मा निसंकल्प होतो. त्याचे विकर्म विनाश होतो. एका जन्मात जन्मोजन्मीची पापे धुतली जातात. ते एका सेकंदात सगळे स्वाहा होऊन जातात. किती लवकर? एका सेकंदात जन्मोजन्मींची पापे भस्म होऊन जातात. जेव्हा असा योग अग्नी आपल्याकडे येईल तेव्हा आपली कर्मातीत अवस्था होईल. कर्मातीत कोणाला म्हणतात? ज्याच्या साऱ्या कर्मांचा हिशोब पूर्ण झालाय असा. कशाचा हिशोब? जो लौकिक मधील कुटुंब आहेत, या लौकिक परिवाराशी जे संबंध आहेत, त्या सर्व संबंधाचा हिशोब पूर्ण झालेला असतो. नंतर कोणीही लौकिकवाला तुमची आठवण काढणार नाही. काय बेटा, याचा प्रूफ काय आहे? अनंत भैया, मनातील सर्व गोष्टी विसरून जात. मनात काहीही नाही येणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे. मन निसंकल्प असायला हवे. मा म्हणूनच गीतेमध्ये काय सांगितले आहे? गीतेत भगवानाने सांगितले आहे, तू आत्मस्वरूप बन आणि माझं परमात्म्याचे स्मरण कर.
तर मी तुला परमधामाला घेऊन जाईन. आत्मस्वरूप बनून माझं परमात्म्याचे स्मरण कर, तर मी तुला बेहदच्या परमधामामध्ये घेऊन जाईन. दादाजी तर इतक्या उंच ते उंच परमधामात आपल्याला घेऊन जाणार आहेत. येथून अमरलोकात. अमरलोक कशाला म्हणतात? जेथे अमृत आहे. म्हणूनच दुधाला अमृत असे म्हणतात. आपल्या ज्या ब्रह्मकुमारीच्या बहिणी आहेत, त्या सफेद रंगाचे कपडे का बरं परिधान करतात? कारण मन शांत राहते. मनाला शांती मिळते. बघणाऱ्या सर्वांना शांती मिळते. जर कायमस्वरूपी शांती हवी असेल तर वरती दादाजींचे निराकारी स्वरूप आहे. डोळे बंद करून त्या स्वरूपाचे स्मरण करणे. तेथून त्यांच्या मस्तिष्कामधून परम लाईट येत असते. त्याच्याशी कनेक्शन करून पॉवर हाऊस, लाईट हाऊस बरोबर कनेक्शन करून असे सर्वोच्च परमात्म्याशी कनेक्शन करायचे आहे. तर कनेक्शन म्हणजे योग कसा लागतो? जसे दोन तारा एकमेकांना जोडतात तेव्हा त्याच्यामधून करंट प्रवाहित होतो ना, त्याशिवाय करंट नाही वाहणार. जेव्हा प्लग जोडला जातो तेव्हाच करंट येतो. मग हा प्लग कसा लावायचा? जसे आपल्या आत्म्याचे दादाजींच्या निराकारी स्वरूपाशी योग लावायचा आहे. ऑल मायटी ऑथॉरिटीचे म्हणजे बापूजींची जी शक्तिशाली रूप आहे, त्याची जी शक्ती आहे, पॉवर आहे, त्यातून जी तेजाची शक्ती बाहेर पडते, त्या शक्तीवरच सारी दुनिया चालत आहे. हे 9 लाख आत्मेसुद्धा त्याच शक्तीवर चालत आहेत. अजून काही विचार बेटा? विचारायचं असेल तर? अनंत भैया, बस. हेच पुढे आता पुरुषार्थ कसा करायचा समजून सांगणार आहात. मा पुरुषार्थ? बेटा, वाणीमध्ये सुद्धाच म्हटले आहे की स्वपरिवर्तन हेच विश्वपरिवर्तन आहे. तुम्ही विश्वपरिवर्तक आत्मे आहात. हे नवीन ज्ञान आहे. नव्या दुनियेसाठी नवे ज्ञान पाहिजे. 83 नंबरच्या वाणीमध्ये सांगितले आहे की नवीन ज्ञान. कित्येक वाणीमध्ये सांगितले आहे की नव्या ज्ञानाने नवीन दुनिया येणार. जोपर्यंत नवीन ज्ञान प्रकट होणार नाही, तोपर्यंत ज्ञानदाता प्रकट होणार नाही. तर आता नवीन ज्ञान दुनियेमध्ये प्रकट होत आहे. बापूजींचे व्हिडिओज यूट्यूबमध्ये लोक बघत आहेत. असे 3,500 व्हिडिओज यूट्यूबमध्ये आहेत ना. अजूनही यूट्यूबमध्ये बापूजींचे व्हिडिओ येतील. पाहणारे पाहत आहेत. लाखोंच्या संख्येने पाहत आहेत. परंतु एक गोष्ट आहे ना, जे बेहदचे दादाजी आहेत, यांना जास्त आत्मे जाणू शकणार नाहीत. जेव्हा बापूजी या धर्तीवरून निघून जातील, तेव्हा लोक म्हणतील, अरे भगवान आले होते आणि गेले सुद्धा. त्यांना पश्चाताप होईल. तेव्हा ते पश्चातापाचे अश्रू गातील. वाणीमध्ये काय सांगितलंय? बेहदचे पिता निघून जातील, तेव्हा लोक म्हणतील, अहो प्रभू, तेरी लीला अपरंपार है. तेरी गती मती कोई न जाणे. कोणीही जाणू शकत नाही त्यांची गतिमती. गती म्हणजे वेग आणि मती म्हणजे बुद्धी. बापूजींची बुद्धी अति विशाल आहे. ते अमरनाथ आहेत. ते अमृत पाजणारे आहेत. आम्हाला अमृत देतात. ते ज्ञान अमृत आहेत. अमृत कोठे पडले आहे? दादाजी आम्हाला सांगतात की तुमच्यामध्ये अमृत कसे येणार? तुमच्या आत्म्यामध्ये अमृत कसे येणार? तर सारे परिवर्तन होऊन जाईल. होऊनच जाणार. ते ते दिवस सुद्धा फार दूर नाहीत हं मुलांनो. हे दिवस सुद्धा खूप जवळ आलेत. परिवर्तन होणार. जेथे पण आपण गेलो तेथे ज्ञान मिळेल. म्हणून आपण इथे आलोय. येथे तर ज्ञानाचा सागर आहे. बापूजी तर रोज नवीन नवीन ज्ञान देतात. मी तर हैराण होत असते की एवढं ज्ञान बापूजींकडून येतं कुठून? नंतर हळूहळू मला सुद्धा दिव्यदृष्टी प्राप्त झाली आणि मग आता मलाही समजू लागले की हे परमज्ञान कोणत्याही पुस्तकात लिहिलेले नाही. प्रत्यक्ष भगवान आपल्याला शिकवत आहेत हे ज्ञान. बापूजी परमपिता आहेत. सद्गुरू शिक्षक आणि पिता शिक्षक. सद्गुरू एवढ्या भूमिका बजावत आहेत. आतापर्यंत तर पिता आहेत. शेवटी तर पिता हा पिताच राहणार ना. पण अखेरीस हा पिता साक्षी बनेल. पिता राहणार नाही. पिता शिक्षक सद्गुरू आहेत. जेव्हा ते सद्गुरू बनतील तेव्हा ते आत्म्यांना सद्गती देतील. तेव्हा ते न पिता राहतील न न साक्षी, तर फक्त साक्षी बनतील. नंतर ही दया राहणार नाही. त्यांच्यामध्ये काहीच राहणार नाही. सर्व काही समाप्त होऊन जाईल.
अजूनपर्यंत आपल्यासोबत आहेत, आपल्याला ज्ञान देत आहेत. नंतर ज्ञान देणे सुद्धा बंद होईल. आता तर बापूजींनी त्यांना भेटणे सुद्धा बंद केले आहे. साकार मिलन बंद केले आहे. खूप कमी भेटतात. कधी-कधी 2-2 वर्षांनी भेटतात. आता तर साकार मिलन बंद करणार आहेत. बापूजींना पुरुषार्थ करावा लागतो. वरील दुनियेमध्ये हरवून जावे लागते. तुम्ही म्हणणार की नीरू का निघून गेली? तर नीरू महाशक्ती होती. इतक्या निश्चित वेळेसाठी ती इथे आली होती. आता ती वरील दुनियेमधली कामं करतीये. येथे वरून बापूजींना संदेश देत असते आणि बापूजी आपल्याला सांगत असतात, ती काम करत आहे आणि ती काम करण्यासाठीच गेलेली आहे. तिचा मृत्यू झालेला नाही. ती खुद्द स्वतःच गेलीये. ती मृत्यू पावलेली नाही. ती स्वतःच्या इच्छेने वरती जाऊन सर्व ज्ञान प्रकट करून बापूजींना सांगण्यासाठी गेली आहे. तर वरील ब्रह्मांडामध्ये जे जे ज्ञान आहे, ती सर्व तेथून प्रकट करत आहे. ते ज्ञान वरून बापूजींना देत आहे. येथे तिचा मृत्यू झालेला नाही हं. तिच्या मृत्यूचे आम्हाला कोणतेही दुःख नाही. कारण ती विश्वपरिवर्तक आत्मा होती. विश्व परिवर्तन करू इच्छित होती. विश्व परिवर्तन 18 मध्ये झाले नाही. 18 मध्ये होणार होते, पण नाही झाले. म्हणून तिला नेहमी वाटायचे, की मी वरती जाऊन विश्वपरिवर्तनाचे काम करेन आणि साऱ्या दुनियेमध्ये सुखशांती निर्माण होईल, परमशांती होईल. अजून काय विचारायचंय बेटा? अनंत भैया, ही गोष्ट तर सत्यच आहे. दिव्य आत्म्यांच्या मृत्यूचे कोणतेही दुःख नसते. दुःख तर असे वाटायलाही नको, कारण शरीर सुटले आहे. आत्मा तर अजर, अमर, अविनाशी आहे. हे संपूर्ण दुनिया जाणते. जेव्हा बेहदचे ज्ञान प्राप्त होते, तेव्हा बेहदच्या गोष्टी होतात. बेहदच्या दुनियेमध्ये पोहोचणे ही सुद्धा फार मोठी सफलता आहे. मा, ती या दुनियेमध्ये नाही. अनंत भैया, हा मृत्यूलोक आहे ना. या मृत्यूलोकातून जीव आत्म्याला सुटणे ही सोपी गोष्ट नाही. जिवंतपणीच कर्मातीत अवस्था प्राप्त करणे. मा, ती कर्मातीत अवस्थेत होती. तिचा कोणाबरोबरही संबंध नव्हता. आसक्ती नव्हती. ती सगळ्यांबरोबर असायची. दीदी आमच्याबरोबर सुद्धा राहत होती. तुम्ही लोक प्रश्न विचारणार ना, की ती का बरं निघून गेली? म्हणून मी सांगते, की तिचा मृत्यू झाला नाही. ती स्वतःहून बेहदच्या निराकारी दुनियेत निघून गेली. हे तर फक्त एका शिवाची गोष्ट आहे. अशा तर करोडो पिढ्यावरती आहेत. करोडो, अरबो पिढ्या आहेत. पिढी चालतच राहते ना. तसे शिवाची पिढी चालत आहे. म्हणजे जनरेशन चालत आहे. एक शिव आहे, महाशिव आहे, परम महाशिव आहे. नंतर त्याचे पण पिता आहेत, नंतर त्याचे पण पिता आहेत. त्यांचे सुद्धा पिता आहेत. असे पिता, पिता, पिता करत करोडो, अरबो, खरबो शिव आहेत. वरती अरबो, खरबो पिढ्या आहेत. जे बापूजींनी ज्ञान दिले ना, ते परम सत्य ज्ञान आहे. त्यात थोडी सुद्धा भेसळ नाही मुलांनो. म्हणूनच म्हणतात, बाप आहे परम सत्य. बापूजींनी परम सत्य ज्ञान दिले. जे ज्ञान बापूजींनी दिले आहे ते कोणी सामान्य माणूस देऊ शकत नाही. हे मी लिहून देऊ शकते. हेच भगवान आहेत. हेच भगवान आहेत. हेच आदी, मध्य आणि अंत आहेत. हेच सर्व काही आहेत. माझे खूप डोके चालते. माझे डोके काही सरळ नाही. हे सगळे समजते. हे माझ्या डोक्याचे काम आहे. अनंत भैया, माने तर सर्व काही रिसर्च केले आहे. ज्ञानाचा रिसर्च केला. ज्ञानावर खूप संशोधन केले. मा, मी ज्ञान ऐकायला कुठेही गेले नाही. इथेच आले. अनंत भैया, घरी बसूनच ज्ञानाचे मनन, चिंतन, मंथन करून जे अमृत मिळाले ते बापूजींनी मुलांना दिले आहे. जेव्हा माताजी 97 मध्ये इथे आल्या, तेव्हा मी 17 ते 18 वर्षाचा होतो. मी 10वी-11वीत शिकत होतो. तेव्हा मी त्यांच्याबरोबर राहत होतो. हळूहळू त्यांनीच मला ज्ञान दिले. आज आम्ही विश्वकल्याणासाठी पुढे जाऊन समस्त विश्वात परमशांती पसरवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. सर्व दिव्य आत्म्यांना आम्ही हीच नम्र विनंती करतोय, की आमचे YouTube चॅनल आहे, बापूजी दशरथभाई पटेल. या चॅनलला सबस्क्राईब करावे. मी डेली लाईव्ह मेडिटेशन रात्री 10 ते 11 करून घेतो. साक्षीची डेली लाईव्ह मेडिटेशन करून घेतात. परम शांती मोटिवेशन अँड मेडिटेशन ह्या चॅनलवर सकाळी 5:30 ते 6:30 वाजता
आमचा एक 10 दिवसाचा कोर्स आहे बेहदच्या परमज्ञानाचा. आपण जरूर ऐकावा. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे. त्यातून नक्कीच योग्य ती दिशा मिळेल. मी हे सांगू इच्छिते की बेटा बघ, मी कुणालाही दुश्मन मानत नाही. मग ते बीकेवाले असो किंवा शंकर पार्टीवाले असो. आपल्या आपल्या बुद्धीनुसार सर्वजण ज्ञान ऐकवत असतात. बीकेचा अभ्यास मिडल क्लासचा आहे. तो PhDचा अभ्यास नाही. बापूजी जे ज्ञान देत आहे तो PhDचा अभ्यास आहे. ती PhD पण कोणाची? बेहदची PhD. वाणीत सांगितले आहे. बापूजींचे ज्ञान अशिक्षित लोक सुद्धा समजू शकतात. बापूजी जे ज्ञान देत आहेत हे समजण्याचे ज्ञान आहे. हे वाचण्या लिहिण्याचे ज्ञान नाही. बापूजी जे ज्ञान देतात ते आमच्या स्मृतीत राहत नाही, परंतु समज लक्षात राहते. समज बुद्धीमध्ये पक्की होते. बापूजींचं ज्ञान प्रत्येकानं ऐकावं. मी तर म्हणेन हेच परमसत्य आहे की हेच भगवान आहे. मी छाती ठोकपणे सांगते की हेच भगवान आहेत, हेच भगवान आहेत. हेच आहेत ते, हेच आहेत ते. अखेरीस हाच आवाज सगळीकडे चहूबाजूने घुमणार आहे. हेच आहेत, हेच आहेत, हेच आहेत, हेच भगवान आहेत. अनंत भैया, माँ बहुत बढ़िया बढ़िया. आज तर आपण ज्ञानाचा पूर्ण क्लास घेतला, अनुभव ऐकवला, सर्वांना संदेश दिला, सर्वांना योग करण्याचा विधी शिकवला, सगळ्यांना आत्मस्वरूप आणि महापरिवर्तनाबद्दल सांगितले. माँ, आपण पण महापरिवर्तनाशी जोडून परिवर्तन करू शकता. आता सुद्धा पुण्य कमवण्याची संधी आहे. अनंत भैया, आपण आमच्या या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि आमच्याशी जोडले जा. आपण सर्व मिळून विश्वकल्याण करूयात. बेहदची परम महाशांती आणि सगळीकडे परम शांती हो. माँ, विश्वकल्याणकारी बना मुलांनो, विश्वपरिवर्तक बना. स्वपरिवर्तनातून विश्वपरिवर्तन करा. या वेळेचा लाभ घ्या. वेळ कोणासाठी थांबत नाही मुलांनो. कुणाची प्रतीक्षा करत आहात? वेळ चालतच चाललीये, म्हणून लवकरात लवकर बापूजींचे ज्ञान ऐका. स्वपरिवर्तनातून विश्वपरिवर्तन करावे, विश्वकल्याणकारी बनावे. अनंत भैया, मी सगळ्यांना हे सांगू इच्छित आहे की मांनी जे फोटो बनवले आहेत त्याची आपल्या गुडगाव आश्रमामध्ये संपूर्ण लायब्ररी आहे. सर्व भिंतीवर सगळीकडे ते लावले आहेत. त्याचा सुद्धा एक व्हिडिओ आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर ठेवला आहे. तो आपण नक्की बघू शकता आणि आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये येऊ शकता. व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. त्यात व्हिडिओची प्लेलिस्ट दिलेली आहे. हा व्हिडिओ बघण्यासाठी सर्वांचे खूप खूप धन्यवाद. माँ, आपला अगदी मनापासून धन्यवाद. बेहदची परम शांती. माँ, परम शांती, परम शांती, परम शांती बेटा. बेहदची परम महाशांती. बेहदची परम महाशांती बोलले तर बेहदची परम महाशांती मिळणार. बेहदची परम महाशांती. या व्हिडिओच्या ओरिजिनल व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्यामुळे असे ज्ञानवर्धक नवनवीन व्हिडिओ बनवण्याची आम्हाला प्रेरणा मिळते. बेहदची परम महाशांती. बेहद की परम शांति सोचो, बोलो परम शांति. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम शांति सोचो.